हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MH सेट म्हणजे महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात अत्यंत महत्त्वाचं नवीन अपडेट प्रोव्हाइड झालेले आहे. त्या अपडेटला अपडेट म्हणण्यापेक्षा आपण एक खुशखबर म्हणू शकतो. तर फ्रेंड, हे अपडेट पूर्णपणे पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर गाईज, ही अपडेट पाहण्याआधी आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, हे पहा, जो MS सेट एक्झाम 2025 रोजी होणार आहे त्या MS सेट एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा संपूर्ण सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. म्हणजे पेपर फर्स्ट संदर्भात रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, हायर एज्युकेशन आहे, कम्युनिकेशन आहे, ICT आहे, मॅथमॅटिकल रिझनिंग आहे, लॉजिकल रिझनिंग आहे किंवा DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन असेल, पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असेल, अशी जे काही 10 युनिट आहेत ते सर्वच युनिट या पेपर फर्स्टच्या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील. आणि हा जो कोर्स आहे, हा जर तुम्ही कोर्स जॉईन केला तर पेपर फर्स्टचा तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज नाही आहे, कारण या कोर्समध्येच तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपरपासून सर्वच गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. तर गाईज, हा जो कोर्स आहे या कोर्सची फी आपण ठेवलेली आहे 2500 रुपये. आणि ॲट अ वन टाईम तुमची 2500 भरण्याची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही ॲज अ इन्स्टॉलमेंटमध्ये देखील फी भरू शकता. तुम्हाला या कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर याच व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकता. या कोर्समध्ये खूप चांगला क्वालिटी कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो आणि एकदा लेक्चर अपडेट झाल्यानंतर तुम्हाला वाटेल त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्हाला टाइम भेटेल त्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहू शकता. ठीक आहे, म्हणजे ॲज पर युअर कन्व्हिनियन्स तुम्ही हे लेक्चर अटेंड करू शकता. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत तर त्या कॉमर्स विषयासाठी देखील आपण संपूर्ण कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये कॉमर्सचा सर्व सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. आणि इन केस एक्झाम होण्यापूर्वी जर सिलेबस अपडेट झाला तर न्यू सिलेबस जो आहे तो त्या कॉस्टमध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. त्यासाठी कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेतले जाणार नाहीये. आणि जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्सचा कोर्स जर जॉईन केला तर त्यांना पेपर फर्स्टचा कोर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे, आणि वर्षभर किंवा जोपर्यंत तुमचा कोर्स व्हॅलिड आहे तोपर्यंत त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट संदर्भात कुठलाही कंटेंट प्रोव्हाइड केला जो कोर्समध्ये इन्क्लूड नाही आहे तो देखील तुम्हाला फ्रीमध्येच दिला जाईल. त्यासाठी कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस आकारले जाणार नाही. ठीक आहे फ्रेंड, तर कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून तुम्ही माहिती मिळू शकता. आणि माहिती असेल तर डायरेक्टली पेमेंट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. तर हे पहा, पेपर फर्स्ट संदर्भात आज जे अपडेट आपल्याला प्रोव्हाइड झालेलं आहे ही अपडेट पुणे युनिव्हर्सिटीमार्फत त्यांनी एका वृत्तपत्राला प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्या वृत्तपत्रानुसार ती इन्फॉर्मेशन त्यांनी ऑफिशियली पब्लिश केलेली आहे त्या वृत्तपत्राच्या पेजवर. तर गाईज, हे जे अपडेट आहे हे अपडेट जो MS सेट एक्झाम होऊन गेलेला आहे म्हणजे 7 एप्रिल 2024 रोजी जो सेट एक्झाम झालेला आहे त्या एक्झाम संदर्भात हे अपडेट आहे. ठीक आहे, तर गाईज, हे पहा, जो वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्राचे स्क्रीनशॉट मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली सर्व गोष्टी एक्सप्लेन करता येतील. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, जो महाराष्ट्र सेट एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सेट डिपार्टमेंट मार्फत कंडक्ट झालता महाराष्ट्र आणि गोवा स्टेटसाठी, तो एक्झाम 7 एप्रिल रोजी कंडक्ट झाला होता. आणि या एक्झाममध्ये मराठा कॅटेगरीचं जे रिझर्वेशन होतं त्याचा पॉईंट त्यांनी ॲड केला. आणि रिझर्वेशन कॅन्सल होतंय किंवा रिझर्वेशन संदर्भात आत्ता सध्या अनसर्टन्टी आहे. मग ही जी गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात घेऊन अनेक मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी सेट भवनला मागणी केली की जो एक्झामचा रिझल्ट तुम्ही डिक्लेअर करणार आहे त्या ठिकाणी आरक्षण लागू करा. मग आता रिझर्वेशनचा पॉईंट या ठिकाणी ॲड होतोय आणि हे त्यांनी ऑफिशियली सांगितलंय. ठीक आहे, आता हा जो रिझर्वेशनचा मुद्दा आहे तो बाजूला ठेवला तर सेट एक्झामचा रिझल्ट म्हणजेच निकाल कधीपर्यंत लागल हे जर आपण मागच्या वर्षींचं बॅकग्राऊंड पाहिलं तर जवळपास ते 100 दिवस रिझल्टला लावत होते. पण या वर्षी तसं न होता त्यांच्या माहितीनुसार 31 मे पर्यंत सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर करण्याची त्यांची तयारी आहे. पण आता हा जो रिझर्वेशनचा मुद्दा आहे तो लवकरच क्लिअर व्हावा तरच 31 मे पर्यंत रिझल्ट हा डिक्लेअर होईल.
ठीक आहे, रिपीट करतो, दरवर्षी सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर होण्यासाठी जवळपास 100 दिवस कालावधी लागत होता. पण यावर्षी त्यांची तयारी आहे की सेट एक्झामचा रिझल्ट हा 31 मे पर्यंत डिक्लेअर होईल, असं MS सेट एक्झामचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी जर रिझर्वेशनचा मुद्दा आहे तो क्लिअर झाला तर, आणि हा मुद्दा जर क्लिअर झाला नाही तर रिझल्ट हा थोडासा डिले होऊ शकतो. पण एक चांगली गुड न्यूज आहे पहा, सेट डिपार्टमेंटची खूप चांगली इफिशियन्सी आहे या ठिकाणी, म्हणजे 31 मे पर्यंतच त्यांची रिझल्ट लावण्याची तयारी आहे. ठीक आहे, जसं मागच्या वर्षी खूप दिवस लागले होते तसं यावर्षी आपल्याला चित्र या ठिकाणी कुठेही दिसत नाहीये. लवकरच तुमचा रिझल्ट क्वालिफाय किंवा जो असेल तो क्लिअर होईल आणि तुमची पुढील वाटचाल तुम्ही घेऊ शकता. या दृष्टिकोनातून ही एक चांगली न्यूज आहे. ठीक आहे, आता त्यांचं म्हणणं आहे 31 मे पर्यंत आपण निकाल जाहीर करू, हा रिझर्वेशनचा मुद्दा क्लिअर झाला तर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बाकी त्यांनी या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली पहा, यावर्षी एक्झामला फॉर्म भरणारे विद्यार्थी 1,28,243 विद्यार्थी होते. त्यापैकी 1,09,154 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला, म्हणजे ॲबसेंटी ही बऱ्यापैकी होती. ठीक आहे, म्हणजे जवळपास या ठिकाणी 20,000 विद्यार्थी ॲबसेंट होते. ठीक आहे, म्हणजे 1,28 जणांनी फॉर्म भरला आणि 1,09,000 जणांनीच एक्झाम दिला. ठीक आहे, मग हा रेशो वगैरे त्यांनी दिलाय. त्यानंतर मेन जो मुद्दा होता तो हाच, रिझल्ट हा 31 मे पर्यंत त्यांची डिक्लेअर करण्याची तयारी आहे. बाकी जी क्लिअर इन्फॉर्मेशन दिली पहा ती विजय खरे, जे डॉक्टर आहेत, प्रभारी कुलसचिव आहेत. ठीक आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे. तर त्यांनी इथं म्हणले पहा, शासन निर्णयानुसार विविध पदभरतीमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करावा. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी देखील मराठा आरक्षण लागू करावं यासाठी लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे त्यांनी मागणी केलेली. ठीक आहे, म्हणजे लेखी स्वरूपात विद्यापीठाला पत्र दिले की हा जो निकाल जाहीर होणार आहे ना, या निकालामध्ये मराठा आरक्षणाचा देखील समावेश तुम्ही करावा. त्यावर विद्यापीठाने शासनाकडे अभिप्राय मागितला आहे. ठीक आहे, म्हणजे विद्यापीठ डायरेक्टली कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. मग विद्यापीठाने शासनाकडे अभिप्राय मागितला आहे त्या संदर्भात, आणि शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशनानुसार निकालाबाबत निर्णय घेतला जाईल, असं डॉक्टर विजय खरे, जे प्रभारी कुलसचिव आहेत युनिव्हर्सिटीचे, त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे आरक्षण लागू करायचं का नाही हे गव्हर्नमेंटनुसार युनिव्हर्सिटीला कळेल आणि त्यानंतर ते निर्णय घेतील आणि त्यानंतर तुमचा निकाल लगेचच जाहीर होईल. आणि 31 मेच्या आत हा जो मुद्दा आहे हा क्लिअर झाला तर 31 मे पर्यंतच तुमचा निकाल हा डिक्लेअर होईल, असं युनिव्हर्सिटीने ऑफिशियली या वृत्तपत्राला सांगितलंय. ठीक आहे, म्हणजे एक चांगली न्यूज आहे पहा. आणि जर या वर्षीचा निकाल लवकर लागला ना तर पुढचा एक्झाम हा देखील लवकर होईल, म्हणजे 2025 पर्यंत वाट न पाहता त्याआधीच देखील एक्झाम होऊ शकतो. ठीक आहे, तरी खूप चांगली न्यूज त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे पहा. आणि दुसरी गोष्ट, पुढच्या वेळेसपासून म्हणजे हा जो एक्झाम आहे आता 7 एप्रिलचा हा एक्झाम झालेला आहे, यानंतर जो एक्झाम होईल तो कधी होईल ते माहित नाही, पण तो एक्झाम झाल्यानंतर तिथून पुढं दर 6 महिन्यालाच एक्झाम होणार आहे. म्हणून सेट एक्झामची फ्रिक्वेन्सी खूप वाढणार आहे आणि तुम्हाला खूप सारे अपॉर्च्युनिटी भेटणार आहे एक्झाम देण्यासाठी. मग तुमचा अभ्यास हा कन्सिस्टंटमध्ये ठेवा, कंटिन्युअस ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम प्रॉपरली क्वालिफाय करता येईल या दृष्टिकोनातून. ठीक आहे, कारण कंटिन्युटी खूप गरजेची असते. मग तुम्हाला कंटिन्यू अभ्यास ठेवायचा असेल तर तुम्ही आपला कोर्स पण जॉईन करू शकता, कारण त्या ठिकाणी आपण कोर्समध्ये डेली लेक्चर प्रोव्हाइड करतोय. कुठलं लेक्चर अपडेट केलंय त्याची इन्फॉर्मेशन डेली बेसिसवर व्हॉट्सअप चॅनलला प्रोव्हाइड केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला लेक्चर कव्हर करावे लागतात. म्हणजे एक दडपण असतं पहा, त्यानुसार अभ्यास होऊन जातो. म्हणून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. आणि जर तुमच्याकडे सफिशियंट टाईम असेल, खूप सारा मुबलक वेळ असेल तर तुम्ही सेल्फ स्टडी देखील करू शकता, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, वेळ कमी असेल, तुमच्याकडे मटेरियल जास्त नसेल, नोट्स नसतील तर तुम्ही कोर्स लावण्याचा विचार करू शकता. पेपर फर्स्ट तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करून दिला जाईल फक्त 2500 मध्ये. आणि यामध्येच तुम्हाला डेमो क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातं, हे लक्षात द्या एक्झामच्या आधी. ठीक आहे, मग त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप जास्त होईल. तर फ्रेंड, अपडेट हेच आहे की 31 मे पर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो, मराठा रिझर्वेशनचा मुद्दा क्लिअर झाला तर काही क्वेरी असेल तर या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही कोर्स संदर्भात क्वेरीला सोल्युशन मिळू शकता. ठीक आहे, म्हणजे फक्त कोर्सच्या क्वेरी संदर्भात इथं तुम्ही मेसेज करू शकता. बाकी काही अदर क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करू शकता. तर फ्रेंड, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.